मराठा आरक्षणाचा गुंता सुटत नाहीये हा प्रश्न आता चिघळणार अशी परिस्थिती निर्माण झाली असताना अचानक शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी या लढ्यात उतरले। त्यांनी आज उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवप्रतिष्ठान तुमच्या पाठीशी उभं आहे अशी जाहीर ग्वाही दिली। भिडे गुरुजींच्या या आश्वासनानंतर जणू काही जादूची कांडी फिरली। मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची तयारी दाखवली, परंतु या मुद्द्यावर महाराष्ट्र पेटवण्याची ज्यांची तयारी होती त्यांचा डाव मात्र भिडे गुरुजींच्या या भेटीनंतर पूर्णपणे उधळला गेलेला आहे। आणि याच विषयावर बोलणार आहोत। नमस्कार, मी दिनेश खानजी, आपण बघताय न्यूज डंका। भिडे गुरुजींच्या या भेटीबद्दल जेव्हा आम्ही शिवप्रतिष्ठानच्या एका कार्यकर्त्याशी चर्चा केली, त्यांनी दिलेली माहिती अशी: रात्री 12च्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांची भेट घ्यावी असा विचार भिडे गुरुजींच्या मनात आला। 1:30 वाजता एका कार्यकर्त्याच्या सोबत ते अंतरावाली सराटी म्हणजे जिथे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे तिथे निघाले। रातोरात प्रवास करून तिथे पोहोचले। सकाळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। ही भेट अनेकांना धक्का देणारी होती, अनेकांच्या भुवया उंचावणारी होती, अनपेक्षित होती आणि या भेटीमुळे अनेकांना पोटदुखी निर्माण झालेली आहे। शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते महाराष्ट्रभर विखुरलेले जरी असले तरी त्यांची मुख्य ताकद पश्चिम महाराष्ट्रात आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जागर करणारी संस्था म्हणून या संस्थेची ओळख आहे। अलीकडेच या संस्थेचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी रायगडावर 32 मण सोन्याच्या सिंहासनाची पुनर्स्थापना करणार अशा प्रकारची घोषणा केली आणि त्याच्यासाठी त्यांनी एक मोहीम हाती घेतलेली आहे। म्हणजे थोडक्यात सांगायचं तर छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्य आणि हिंदुत्व याचा वसा घेतलेली ही संघटना आहे। आणि ही संघटना अचानक मराठा आरक्षणाच्या प्रश्नामध्ये, लढ्यामध्ये उतरेल आणि या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देईल याची कुणी कल्पनासुद्धा केलेली नव्हती। त्यामुळे भिडे गुरुजींची ही जी भेट झालेली आहे ती विरोधकांच्या कल्पनेच्या पलीकडची आहे। या भेटीमध्ये भिडे गुरुजी यांनी मनोज जरांगे पाटील यांना जे काही सांगितलं ते अर्थपूर्ण सुद्धा आहे आणि गमतीदार सुद्धा। भिडे गुरुजी असं म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लबाड नाही आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लुच्चे नाही आहेत, अजित पवार हे राष्ट्रवादीचे नेते असले तरी सुद्धा हा काळीज असलेला नेता आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की भिडे गुरुजींनी सांगितलं की सत्तेत जे बसलेले आहेत ते इमानदार लोक आहेत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाला हुलकावणी देणारे लुच्चे नेते आता सत्तेत नाही आहेत, त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतात असा भिडे गुरुजींच्या विधानाचा अर्थ। मनोज जरांगे पाटील आणि भिडे गुरुजी यांची ही भेट टीव्हीच्या छोट्या पडद्यावर ज्यांनी पाहिली त्यांना एक गोष्ट लक्षात आली असेल की या भेटीमध्ये अनौपचारिकपणा होता। दोन्ही सज्जन एकमेकांना खूप प्रेमाने भेटले, एकमेकांशी खूप आदराने त्यांनी चर्चा केली, एकमेकांना मान दिला आणि घेतला सुद्धा। त्यामुळे मराठा आरक्षण चिघळेल म्हणून ज्यांनी देव पाण्यात घालून ठेवलेले आहेत त्यांची या भेटीमुळे प्रचंड निराशा झाली, त्यांना पोटदुखी निर्माण झाली आणि आता डाव हातातून निसटलाय याची जाणीव सुद्धा। जरांगे पाटलांनी हे उपोषण मागे घ्यावं म्हणून सत्तारूढ महायुती सरकारकडून त्यांना वारंवार प्रस्ताव देण्यात येत होते, परंतु जरांगे पाटलांचा त्याला प्रतिसाद नव्हता। त्याच्यामुळे ते आता मागे हटणार नाहीत अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांना खात्री झाली होती। शिवबाटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी तर विधान केलं होतं की जरांगे पाटील आता मागे हटणार नाहीत असा मला ठाम विश्वास आहे। संजय राऊतांच्या या विधानाच्या मागे त्यांची नियत लपलेली आहे, कारण जरांगे पाटलांची प्रकृती उपोषणामुळे जर खालावली तर वातावरण चिघळेल आणि तापलेल्या तव्यावर आपल्याला रोट्या शेकता येतील असा हुरा विरोधकांनी बांधून ठेवला होता, परंतु आता त्याच्यावर पाणी पडताना दिसतंय। महायुती सरकारच्या काळामध्ये जर मराठ्यांना आरक्षण मिळालं तर त्याचं श्रेय स्वाभाविकपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळणार। मवियाच्या अनेक नेत्यांना हे नको होतं, त्याच्यामुळे मराठा आंदोलनाचा विचका व्हावा अशी त्यांची इच्छा सुद्धा होती आणि प्रयत्न सुद्धा होते। आत्तापर्यंत मराठा आंदोलन अत्यंत शांतपणे आणि शिस्तबद्धरित्या सुरू आहे, परंतु एकदा का राजकीय वातावरण तापायला लागलं की मग पेटायला वेळ लागत नाही। ज्यांचा आंदोलनाशी काडीचाही संबंध नाही आहे अशा लोकांना जाळपोळ आणि तोडफोड करण्यासाठी उतरवण्यात येतं। आंदोलनाला एकदा का हिंसक वळण लागलं मग आंदोलन सुद्धा बदनाम होतं आणि सत्ताधारी सुद्धा। म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारता येतात आणि याच संधीच्या शोधात अनेक विरोधी नेते होते। विरोधकांच्या मनात नेमकं काय शिजत होतं याची एक झलक संजय राऊतांच्या एका वक्तव्यातून मिळते। मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक सुरू होण्याआधी हे आंदोलन गुंडाळण्याची सरकारची तयारी आहे, कारण लोक रस्त्यावर उतरतील आणि गाड्यांची तोडफोड करतील हे सरकारला पूर्णपणे माहिती आहे। संजय राऊतांच्या या वक्तव्यामध्ये पूर्णपणे चिथावणी होती आणि विरोधकांच्या मनामध्ये नेमकं काय आहे याची झलक सुद्धा। मराठा आरक्षण पेटावं, ठिकठिकाणी जाळपोळ व्हावी, तोडफोड व्हावी, पोलिसांना बळाचा वापर करण्याची वेळ यावी,
यासाठी ज्यांनी देव पाण्यात घालून ठेवले होते त्यांची भिडे गुरुजी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीने खूप मोठी निराशा झाली। या दोघांमध्ये खूप उत्तम चर्चा झाली। चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात झाली। तुम्हाला पाहिजे तसंच आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु ही लढाई एक घाव दोन तुकडे या प्रकारची नाही आहे। तुम्ही उपोषण थांबवा, परंतु लढा थांबवू नका, अशी मोलाची सूचना भिडे गुरुजींनी या भेटीच्या दरम्यान जरांगे पाटलांना केली आणि जरांगे पाटील यांनी ही सूचना मनावर सुद्धा घेतली। भिडे गुरुजी फक्त त्यांना दिलासा देऊन थांबले नाहीत, त्यांनी जबाबदारी सुद्धा घेतली। राजकारणी आहेत म्हणून बिचकू नका, ते जो शब्द देतील तो पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर सोडा, असा शब्द सुद्धा भिडे गुरुजींनी जरांगे पाटलांना दिला। संभाजी भिडे आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये हा संवाद जेव्हा होत होता तेव्हा महायुती सरकारचे 2 मंत्री तिथे उपस्थित होते। संदीपान भुमरे आणि अर्जुन खोतकर यांच्या साक्षीने संभाजी भिडे गुरुजी यांनी मनोज जरांगे पाटील यांना शब्द दिला, मराठा समाज हा हिंदुस्थानच्या पाठीचा कणा आहे। तुम्ही जे करताय ती धर्माची समाजसेवा आहे। तुमच्या तपश्चर्येला निश्चितपणे फळ मिळेल। या शब्दामध्ये भिडे गुरुजी यांनी जरांगे पाटलांचं कौतुक केलं। जरांगे पाटलांचा प्रतिसाद सुद्धा अत्यंत सकारात्मक होता। मी खचलो होतो, परंतु तुमच्यामुळे मला ऊर्जा मिळाली, असं प्रत्युत्तर जरांगे पाटील यांनी दिलं। भिडे गुरुजींच्या या शब्दानंतर काही वेळाने जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेत असल्याचं सूतोवाच केलेलं आहे। भिडे गुरुजींनी जरांगे पाटलांना जे सांगितलं ते आधी अनेक लोकांनी सांगितलं होतं। शरद पवारांनी सुद्धा त्यांची भेट घेतली होती, परंतु कोणाच्याही वक्तव्याचा काही परिणाम झाला नाही। परंतु भिडे गुरुजींच्या वक्तव्याचा परिणाम झाला। त्याचं कारण स्पष्ट आहे। भिडे गुरुजी हे काही राजकारणी नाही आहेत, त्यांची कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही आहे। केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्यासासाठी हा माणूस जगतोय आणि अशा वयोवृद्ध माणसाने जेव्हा जरांगे पाटलांना शब्द दिला त्या शब्दावर जरांगे पाटलांनी विश्वास ठेवला। उपोषण सोडलं असलं तरी आंदोलन मात्र सुरू ठेवणार, असं जरांगे पाटलांनी जाहीर केलेलं आहे। जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी काल एक विधान केलं होतं। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये जरांगे पाटील यांचं उपोषण आम्ही यशस्वीपणे सोडवलं होतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। ज्यावेळी उपोषण सोडवलं होतं त्याचवेळी जर सुप्रिया सुळे आणि त्यांच्या सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला असता तर जरांगे पाटलांना पुन्हा एकदा उपोषण करण्याची वेळ आली नसती। परंतु महाविकास आघाडी सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला, कदाचित पुढे येणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारसाठी। मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यामध्ये मराठा समाजातील अनेक प्रस्थापित नेत्यांना यांनी वर्षानुवर्ष महाराष्ट्रावर राज्य केलं, यश आलं नव्हतं। परंतु भिडे गुरुजींसारख्या एका ब्राह्मणाच्या निमित्तामुळे हा प्रश्न आता सुटणार अशा प्रकारची शक्यता निर्माण झालेली आहे। भिडे गुरुजींनी या मुद्द्यावर फक्त पाठिंबा जारी केलेला नाही आहे, त्यांनी सरकारकडून जे आश्वासन मिळेल ते पाळलं जाईल याची जबाबदारी सुद्धा घेतलेली आहे। भिडे गुरुजींच्या या प्रकरणात झालेल्या अकस्मात एंट्रीमुळे या प्रकरणाला पूर्णपणे वेगळी आणि सकारात्मक कलाटणी मिळालेली आहे आणि महाविकास आघाडीच्या त्या नेत्यांना ज्यांना हा प्रश्न चिघळण्यामध्ये रस होता त्यांना एक जबरदस्त दणका सुद्धा मिळालेला आहे। उपोषण मागे घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 5 मागण्या केलेल्या आहेत, त्यातल्या 2 मागण्या महत्त्वाच्या आहेत। जरांगे पाटील असं म्हणतात की 31व्या दिवशी मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, म्हणजे जो प्रश्न गेली 40 वर्ष भिजत पडलेला आहे त्या प्रश्नाचं समाधान महायुती सरकारने 30 दिवसात करावं अशी अपेक्षा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेली आहे। त्यांची दुसरी महत्त्वाची अट म्हणजे जेव्हा ते उपोषण सोडतील तेव्हा राज्य सरकारच्या सगळ्या मंत्रिमंडळाने उपस्थित राहिलं पाहिजे अशी त्यांची अट आहे। अर्थात त्यांच्या या अटीला अहंकाराचा वास आहे, परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या अहंकारापेक्षा हा प्रश्न सुटतोय किंवा हा प्रश्न सुटण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत। मराठा समाजाला आरक्षणाचा दिलासा मिळण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत। ही बाब खूप महत्त्वाची आहे आणि याच्यामध्ये भिडे गुरुजींनी एक महत्त्वाची भूमिका पार पाडली, हे सुद्धा दखलपात्र आहे। न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल। नमस्कार आणि धन्यवाद।